ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सरळ होणं अत्यंत गरजेचं आहे। हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून पुढील अनेक पिढ्यांच्या विकासाचा आहे, असं ठाम मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे वक्तव्य केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे। यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय आणि मुंबई नाशिक पुणे हा देशामधील महत्त्वाचा गोल्डन ट्रँगल आहे। या त्रिकोणाला जोडणारा सरळ रेल्वे मार्ग हा विकासाचा कणा ठरू शकतो, असं त्यांनी म्हटलं। थोरात यांनी म्हटलंय की प्रकल्पासाठी अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, शेतकऱ्यांना सुमारे 500 कोटी रुपयाहून अधिक मोबदला देण्यात आला आहे। असे असताना आता वेगवेगळी कारणं पुढे करून मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जातोय। नवीन प्रस्तावित मार्गामधून नेमकी कोणती उपलब्धी साध्य होणार आहे याचे समाधानकारक उत्तर कोणीही देऊ शकत नाही। त्यामुळे सरळ रेल्वे मार्गासाठी सर्वांनी एकत्रितपणे आग्रह धरणं आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर नाशिक सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, मनसर या पट्ट्यामधील नागरिकांमध्ये तसेच युवकांमध्ये रेल्वे मार्ग बदलण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फटका बसेल अशी भावना व्यक्त होतीये। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला होता। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला, मात्र सरकार बदलल्यानंतर मार्ग बदलण्याचा घाट घालण्यात आलाय, असं तांबे यांनी म्हटलंय। तर या प्रश्नावरती सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना सोबत घेऊन संघर्ष समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे विधान अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे। हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खो घालणारा असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो, असं देखील यावेळी सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाबतीत सन्माननीय रेल्वे मंत्र्यांचं काही वक्तव्य आज आलेलं आहे। खरं म्हणजे हे वक्तव्य संपूर्णपणे या विभागाकरता आणि महाराष्ट्राकरता सुद्धा दुर्दैवी म्हणावं लागणार आहे। पुणे नाशिक मुंबई हा एक गोल्डन ट्रँगल ज्याला म्हटलं जातं, विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा हा गोल्डन ट्रँगल आहे। असं असताना पुणे आणि नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या पद्धतीनं कामही झालेलं होतं। 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही भूसंपादनाचा मोबदला म्हणून वाटलेली आहे। हे सगळं घडलेलं असताना आताच GMRT असेल किंवा अन्य काही गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि हा मार्ग रद्द केल्याचं बोललं जातोय आणि नवीन मार्ग सुचवला जातोय। खरं म्हणजे नवीन मार्ग जो आहे त्यामधून काय उपलब्धी आहे, कोणता फायदा आहे, असं जर विचारलं तर माझ्या मते त्यामध्ये फायदा दाखवता येणार नाही अशी अवस्था आहे। यामुळं आपल्याला हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक अत्यंत सरळ झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आग्रह धरावा लागणार आहे। कारण हा विषय केवळ आजच्या राजकारणाचा नाही, कोणत्या एखाद्या राजकारण्याचा नाही आणि राजकारणाचा सुद्धा नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीकरता, भविष्याकरता, पिढ्यानपिढ्याच्या भविष्याकरता आणि समृद्ध अशा ह्या संपूर्ण विभागाकरता म्हणजे पुणे नाशिक मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता हा सरळ पद्धतीनंच होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रही राहावं लागणार आहे। आग्रहानं हा मार्ग मंजूरच करून घ्यावा लागणार आहे, असं माझी आपल्या सगळ्यांना निवेदन आहे। शावी शेख, सी24 तास, संगमनेर।